डोंबिवली पश्चिम की रहने वाली 26 वर्षीय सुवर्णा अविनाश सरोते गर्भवती थी और उन्हें 11 फरवरी को प्रसव के लिए शास्त्री नगर नगरपालिका अस्पताल में भर्ती कराया गया था। डॉक्टर ने उनका सिजेरियन डिलीवरी किया, लेकिन ऑपरेशन के बाद उनकी हालत बिगड़ गई। डॉक्टर ने खून की कमी बता करके उसका और इलाज शुरू कर दिया। कुछ देर बाद उन्हें बाहर लाया गया और बताया गया कि उनकी सेहत में सुधार होगा, लेकिन उनकी हालत में कोई सुधार नहीं हुआ। सुवर्णा की हालत ज्यादा खराब होने के बाद डॉक्टर ने उसे तुरंत सायन सरकारी अस्पताल में भर्ती कराने की सलाह दी। हालांकि इस बीच उसके परिवार को एहसास हुआ कि डॉक्टर ने बिना परिवार व पति से पूछे महिला का गर्भाशय निकाल दिया है। परिवार का आरोप है कि डॉक्टर ने बिना किसी सलाह के ऐसा किया है। इस बीच महिला के पति ने आरोप लगाया है कि हमें कई घंटों तक पत्नी से मिलने नहीं दिया गया और पत्नी के मौत के 4 घंटे बाद हमें बताया गया। डॉक्टर ने परिवार को सूचित किया है कि रक्तस्राव को रोका नहीं जा सका और इस कारण उनकी मृत्यु हो गई। इस घटना से परिजनों में आक्रोश है और शास्त्री नगर अस्पताल के डॉक्टर पर लापरवाही बरतने का आरोप लगाया गया। उनके मुताबिक बिना किसी पूर्व सूचना और इलाज के लापरवाही बरतने से उसकी मौत हो गई। मृतक सुवर्णा के परिजनों ने अस्पताल के बाहर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। जब तक डॉक्टर और नर्स पर मामला दर्ज नहीं हो जाता, हम शव को अपने कब्जे में नहीं लेंगे और उसका अंतिम संस्कार नहीं करेंगे। इस मामले में परिवार ने विष्णुनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई है और पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद आगे की कार्रवाई की जाएगी। आमच्याकडे गरोदर महिला 1 दिवसापूर्वी डिलिव्हरीसाठी आले असतात. त्यांना योग्य ते तपासण्या व त्यांचा इलाज स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टरांनी केला व तसं त्याच्यानंतर त्यांना सीझरच्या ऑपरेशनची गरज भासली व त्यांनी तसे ऑपरेशन देखील केले. पण सीझर नंतर त्या पेशंटला जेव्हा वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले त्याच्यानंतर तिची प्रकृतीला थोडासा त्रास होऊ लागला, कदाचित किंबहुना बीपीचा त्रास, व त्या कारणास्तव त्यांना परत ऑपरेशन थिएटरमध्ये त्या डॉक्टरांनी घेण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञांनी त्यांच्यावरती ऑन टेबल जेव्हा ऑपरेशन केले तेव्हा त्यांना रक्तस्राव होत असल्याचे आढळून आले व त्याच्यासाठी त्यांना गर्भाशयाची पिशवी काढण्याची अत्यंत जीव वाचवण्यासाठी गरज भासल्या कारणास्तव ती काढावी लागली. पण त्याच्यानंतर ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा पेशंट वॉर्डमध्ये शिफ्ट केला त्याच्यानंतर त्यांचं थोड्या वेळातच निधन झाले. डॉक्टरांवरती आरोप येतो की डॉक्टरांच्या हां हलगर्जीपणामुळे हे हां प्रकार तर झाला. आमच्या बाजूने तसं काहीच नाही. आमच्या पुऱ्या डिलिव्हरीच्या डॉक्टर्स किंवा ऑपरेशनच्या डॉक्टर्सनी आणि अतोनात प्रयत्न केले आहेत व त्यांनी जीव वाचवण्याचाच प्रयत्न त्या पेशंटचा कुठल्याही बाबतीत केलेलाच आहे, एवढंच मी सांगेन. कैलासपती निर्मोळा. मी वंचित बहुजन आघाडीची डोंबिवली शहर महासचिव पदावर आहे. माझा आता तर माझा काय बोलतात पक्षाशी संबंध आहे, पण त्यावेळेस माझा पक्षाशी संबंध नसताना मी एक सामान्य नागरिक म्हणून हॉस्पिटलमध्ये 2011 मध्ये ट्रीटमेंट घेत होती. त्यावेळेस मला पण लेबर पेन होत होतं. माझ्या शरीरात खूप वाईट पाणी जात होतं. तर मी इकडे आलेली रात्रीच्या वेळेस त्यांना सांगितलं की मला ऍडमिट करून घ्या. पण त्या लोकांनी ऍडमिट नाही केले. म्हणाले की तुझी डेट अजून लांब आहे असं करून मला ठेवलं आणि मग मला रात्री अचानक ताप थंडी वगैरे आलं आणि इकडे आली. त्यावेळेस मला सायनला हलवण्यात आलं. कारण इकडे अपुऱ्या सुविधा आहेत. मग मला सायनला नाही, पण त्या माझ्या बेबीला आतमध्ये सफोकेशन झालं, त्याला ब्रीथिंग घेण्यात प्रॉब्लेम झाला आणि सायनला बेबी लिटरली 7 डेज ते कोमामध्ये बेबी गेलेलं. नाही विचारता आणलेली पोरगी ट्रीटमेंटला म्हणून आणि ट्रीटमेंट करून सगळं बाळ होऊन नॉर्मल खाटावर आणून टाकली आणि 5 मिनिटाने घेऊन गेले. घेऊन गेल्यानंतर पिशवी काढली. पिशवी काढून आणून टाकायची आणि पोरगी अशी अशी करायला रक्त काढायला. ते असं काय होतं म्हणून डॉक्टरला विचारायचं तर डॉक्टर म्हणजे नाही थोडा मान नाही ते होईल आई, पण थोड्या मान नंतर ती पोरगी चांगली होईल, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. त्याच्यानंतर पोरगी मेली. ते आमच्या लेकराची भरपाई डॉक्टरला देवा. सगळं हो मया नातवंडाची सेवा द्यायला करा. शिक्षण दुखणं सगळं काय यायचं कर्ज मिळत यायचं कोण करल. दिवाळी लेकरं झाले माय नाही द्यायचं. एकात माय असती मोठी, बाप गेला तर माय राहते तर मोठं करत. आता कोण करणार मोठं द्यायचं पालन का. शिक्षणापासून यायला दुःखापासून याची भरपाई देवा. ऍडमिट केलं होतं माझ्या सुनाला. ते आधी बोलले की पूर्ण नॉर्मल आहे, काय होणार नाही. 11:15 वाजता सीझर झालं, बाहेर आणली. थोड्या वेळात मग तिला त्रास सुरू व्हायला झाला. नंतर ते बोलले की होईल सिस्टर डॉक्टर येऊन चेक केलं, बोलले होतंय. आणि नंतर मग 11 वाजता त्यांनी रात्री परत म्हणजे ओटीतून न्यायचं म्हणजे पेशंटला चेकअपसाठी आणि आम्हाला न विचारताच हे काय पिशवी काढून घेतली आणि नंतर 2:30 वाजता आले बाहेर. 5 मिनिटात म्हणतात की तुमचा पेशंट गेला. आधी आम्हाला बोलले की पेशंट तुमचा व्यवस्थित राहा असं काय बोलले. वाटतं तुम्हाला, काय सांगतो? आम्हाला पूर्ण सोयीचं आहे.
ते त्याला आम्हाला न विचारता हे काढले की शिबिर काढले. त्यांची चुकी लपवण्यासाठी त्यानं दुसरी हे केली. काय सांगाल आज शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये तुमच्या बायकोचा मृत्यू झालेला आहे. तुम्ही आरोप केलेला आहे की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. काय नेमकं माझ्या बायकोची डिलिव्हरीची तारीख 20 तारीख होती. 20 फेब्रुवारीमध्ये बायकोची डिलिव्हरी तारीख होती. 5च्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे दाखवण्यासाठी आलतो. ते काय म्हणले 11 तारखेला एमर्जन्सीमध्ये ॲडमिट करावं लागेल, नाहीतर बाबू आणि ते ऑफ होऊ शकते. मी 11 तारखेला 5:30 वाजता इथे ॲडमिट केलं. 12 तारखेला मला 11:30 वाजता बेबी झाला. पहिले टायमाला त्यांनी सिझर केलं. सिझर केल्याच्यानंतर त्यांनी वरती शिफ्ट केल्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी तिला भरपूर त्रास होत होता. ब्लड पूर्ण वाहत होतं. मी सिस्टरला सांगत होतो, मग ते म्हणले ब्लड वाहतच म्हणले. नंतर तिला जास्त त्रास झाला. मग डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर म्हणले काही टेन्शन घेऊ नको, फक्त ब्लड सर्क्युलेशन होतं आहे. आपण ओपीडीमध्ये जाऊन ब्लड लावून नॉर्मल तुझं पेशंट होईल. त्यासाठी मला 8 वाजता त्यांनी खाली नेलं. 8 वाजता त्यांनी खाली नेलं ओपीडीमध्ये. फक्त ब्लड चढवायचं आहे म्हणून 8, 9, 10, 11, 12 3-4 घंटे त्यांनी मला नुसतं फिरवलं. मला नंतर बाहेर आल्याच्या नंतर 3 घंट्याच्या नंतर डॉक्टर बोलले, मोठे डॉक्टर होते, ते म्हणले काही टेन्शन घेऊ नको, 2 घंट्यामध्ये तुझी चांगलं होईल पूर्ण. मी वरती आल्याच्या नंतर मला कळलं त्या मावशी माझ्या बायकोची पिशवी घेऊन ती लपवून फेकून देते बाहेर. मी तिला विचारलं पिशवी कोणाची, ती मला काही सांगलं नाही. मम्मीला आवाज दिला, मम्मीने तिला पकडलं, पिशवी कोणाची ते सांग. तेव्हा त्या डॉक्टरने सांगितलं की ही पिशवी तुमच्या सुनेची आहे. त्यांनी आम्हाला न कळताच माझ्या बायकोची पिशवी काढली. कारण पहिलं ऑपरेशन त्यांनी फेल केलं होतं. त्याच्या निष्कर्ष दुसरं पण ऑपरेशन फेल झाल्याच्यानंतर त्यांनी आतमध्ये ठेवलं. भरपूर कंडिशन मला म्हणले ते साईनला तुम्ही हलवा. मी साईनला लगेच हलवू लागलो. मग ते म्हणले अजून दुसरे मोठे डॉक्टर येतात, तुम्ही 5 मिनटं 5 मिनटं म्हणून त्यांनी मला 5 घंटे थांबवले. 5-6 घंटे. माझी एकच माग आहे की माझ्या बायकोला न्याय भेटला पाहिजे. तो पण आम्ही इथून उठणार नाही आणि काय मृतदेह हातात घेणार नाही. मुलीच्या जीवाशी खेळ केलेल्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी वारलेली. त्याच्यामुळे आम्हाला न्याय पाहिजे. बाकी माझी काही मागणी नाही, फक्त डॉक्टरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही.